आजच्या या महायुती समन्वय बैठकीसाठी उपस्थित असलेले माझे सहकारी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब, ज्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं असे देशाचे अर्थमंत्री भागवतजी कराड साहेब, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, माजी मंत्री माझे सहकारी अर्जुनराव खोतकर साहेब, आमदार योगेशजी टिळेकर, आमदार तटकरे साहेब, आमदार रमेशजी कराड, आमदार मुरकुटे साहेब, आमदार बम साहेब, आमदार अभिमन्यू पवार साहेब, आमदार नारायणजी कुचे, आमदार संतोषजी दानवे, आमदार बोरनारे सर, माजी आमदार घुगे साहेब, आमदार चौगुले साहेब, आजच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले या बैठकीचे समन्वयक सचिनजी जोशी, माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा प्रमुख जंजाळ साहेब, संजयजी शिरसाट, शिरीषजी बोराळकर, गजाननजी घुगे, डबल घेतले, गणेश हाके, राहुलजी लोणीकर, आमदार वडकुते साहेब, काय म्हणले साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व मराठवाड्यातून आलेले सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वांनीच मार्गदर्शन केलेले आणि आणखीन आपल्याला आपले नेते उदय सामंत साहेब आणि अतुलजी सावे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आणि आज मराठवाड्याचे महायुतीचा हा मेळावा आहे. आणि मला एक सांगायचं की या मेळाव्यामध्ये जे जे काही आपल्याला सूचना दिल्या असतील, मग आपला विभागीय मेळावा असेल, तालुक्याचे मेळावे असतील, हे मेळावे कसे यशस्वी पार पडतील याच्यासाठी आपण सगळे मिळून हे मेळावे आपण यशस्वीरित्या पार पाडू. मला एक सांगायचं की मी जास्त बोलणार नाही, पण मी एक सांगू शकतो सामंत साहेब की संभाजीनगर जिल्ह्यातील या 9 जागा आपल्या महायुतीच्या आहेत. मी सगळ्याच्या वतीनं सांगू इच्छितो की ह्या 9ची 9 जागा आपल्या महायुतीच्या कशा येतील याच्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. 9ची 9 जागा आणण्यासाठी आम्ही निश्चित सगळे मिळून महायुतीचे जे जे काही आपले घटक पक्ष असतील हे सगळे मिळून आम्ही ह्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. मला एक सांगायचं की लोकसभेला महायुतीचा उमेदवार म्हणून मला उमेदवारी दिली, याच्यामध्ये सगळ्यांनीच एकजुटीनं काम केलं आणि एकजुटीनं काम करून जे गेल्या वेळेसची जागा ही आपल्या हातून ती जागा गेली होती, ती जागा पुन्हा राखण्याचं काम या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी केलं. मी खरोखर सगळ्याला
धन्यवाद देतो. नाही ना, बरेच आहे ना, थोडेच. म्हणून मला सांगायचं की सगळ्यांनी, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. अनेक चर्चा झाली, सरकारविषयी बोललं गेलं, पण मला एक सांगायचं की सध्या सरकारविषयी एकदम चांगलं वातावरण आहे. अनेक योजना सरकारने जाहीर केल्या. सगळ्यात महत्त्वाची योजना जर कोणती असेल तर सध्या लाडली बहीण. म्हणजे मला सांगायचं की आता आपण प्रत्येक खेड्यापाड्यात जातो तर सरकारने एक चांगली योजना ही आणलेली आहे. विरोधक जरी टीका टिप्पणी जरी करीत असेल, पण मला एक सांगायचं की विरोधक टीका जरी करीत असेल, पण ही योजना ही चांगली योजना आणली. अशा अनेक योजना शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असेल, यांच्या माध्यमातून एक चांगल्या सरकारमध्ये अनेक योजना शेतकऱ्यासाठी असेल, कष्टकऱ्यासाठी असेल, महिलासाठी असेल, कामगारासाठी असेल, हे आणण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं. वातावरण सध्या चांगले. मला खात्री आहे कराडसाहेब पुढं सुद्धा आपलं युतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. फक्त आपल्याला सगळे मिळून जे कोणी उमेदवार देतील ते आपल्याला एकजुटीनं प्रचार करून त्यांना निवडून आणणं हे आपलं सगळ्याचं काम आहे. आणि मला खात्री आहे की आपण ग्रामीण भागात फिरतो, सध्या सरकारविषयी चांगलं बोललं जातं. वीज बिल माफ केलं, 1 रुपयात विमा, असं बोललं जात होतं की 1 रुपयात विमा, शेतकऱ्याचा 1 रुपयात विमा काढला, शेतकऱ्याला विमा भेटणार नाही, पण विमा मिळाला. म्हणजे मला सांगायचं की आता त्याने सांगितलं की लाडली बहीणला त्यांना हे पैसे मिळणार नाही, पण आता काल आपण ऐकलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की रक्षाबंधनाच्या आधी हे खात्यात पैसे पडणार आहे. अशा अनेक योजना आहे. महिलांसाठी तर किती काही योजना आणलेल्या आहे. म्हणून मला सांगायचं की शेतकऱ्यासाठी, महिलांसाठी, कष्टकऱ्यासाठी चांगल्या योजना आणल्या. आणि उद्योगमंत्री सामंतसाहेब यांच्या सहकार्यानं मी खरोखर मराठवाड्याच्या वतीनं उद्योगमंत्र्याचं मी अभिनंदन करतो की 52,000 कोटीचं उद्योग आपल्या या मराठवाड्यात त्यांनी आणले. कुठं? मराठवाड्यात. आणि त्यातली त्यात 52,000 आहे. 52,000 कोटीचे उद्योग आपल्या भागात हे येऊ राहिले. त्यांचं आपण सगळ्याच्या वतीनं मी त्यांचं खरोखर मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि एक चांगले उद्योगमंत्री आपल्याला मिळालेले. याच्या आधीचे उद्योगमंत्री आपण पाहिलेले, याच्या आधीचे उद्योगमंत्री आपण पाहिले. मला नाही वाटत कोणाला माहीत असं कोण होते मग काय ते कधी. मग म्हणून तर काढले ना मी, आमचे होते म्हणूनच काढले ना. मला एक सांगायचं की याच्या आधीचे आपण उद्योगमंत्री पाहिले, पण कधीही आपल्या भागात उद्योग यावा याच्यासाठी कधीही त्यांनी प्रयत्न केले नाही. सातत्याने उद्योगमंत्री सामंत साहेबांच्या आतापर्यंत मला वाटतं 10 ते 15 चक्रा आपल्या संभाजीनगरला जास्तीच्या चक्रा झाल्या असतील. नुसतं चक्राने मारल्या. तर त्यांनी आल्याच्या नंतर काही ना काहीतरी या शहराला मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले. ते यश हे आता आलेलं आहे. लवकरच मला वाटतं या कामाला सुरुवात होणार आहे. म्हणून मला सांगायचं की उद्योगमंत्री एक आपल्याला चांगले मिळालेले. आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असेल, आपल्या या भागात मराठवाड्यात जितका जास्तीचा निधी देता येईल तितका निधी देण्याचं काम त्यांनी केलेले. आणि कराडसाहेब एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं मला रोजगार हमी खातं मिळालं. मराठवाड्यात जितकं काम करता येईल तितकं काम मी करण्याचा प्रयत्न केला. 4.5-5 वर्ष या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्याला जितकं काही मला न्याय देता येईल तितका न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. कारण आज जरी पदाधिकाऱ्याची बैठक असली पण याच्यामध्ये बहुतांश सगळे शेतकरी
आणि शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल हे आपल्या शिंदेसाहेब असतात, देवेंद्र फडणवीस असतात, अजितदादा असतात यांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याचं मदत करण्याचा प्रयत्न केला. बोलण्यासारखं खूप हे उशीर फार झालेला आहे आणि आपल्याला साहेब मार्गदर्शन करणारे, उदय सामंत साहेब मार्गदर्शन करणारे. मला एकच सांगायचं की सध्या काही लोक आपल्यावर टीका करतात आणि सांगतात, सरकारविषयी सुद्धा अप्रचार करण्याचा प्रयत्न करतात. पण मला सांगायचं जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होणार नाही हे सुद्धा आपल्याला कळतं. कारण लोकसभेचा विषय हा वेगळा झाला, पण विधानसभेला मला वाटतं किती जरी अप्रचार केला तरी मतदार त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही याची आपल्याला खात्री आहे. म्हणून मला सांगायचं की आता सध्या काही पडलेले उमेदवार सुद्धा सांगतात की आम्ही 9ची 9 जागा आणून गद्दाराला गाडू, पण आत्ताच त्यांना गाडलं आपण. नाही, मला एक सांगायचं की रोज आपण जर बातम्या जर बघितल्या तर गद्दाराला गाडण्याचं काम करू, पण मला सांगायचं की गद्दाराला कोण आहे त्यांना गाडण्याचं काम हे मतदारांना केलेले. म्हणून विधानसभेला सुद्धा त्यांना आपण गाडल्याशिवाय राहणार नाही. कारण मी आज जास्त बोलणार नाही, पण मी खात्री देतो मी तुम्हाला तुमच्या आशीर्वादानं या जिल्ह्यात मला खासदार म्हणून सेवा करायची संधी मिळाली. आम्ही 2 खासदार आहे, कराड साहेब आहे, मी तुम्हाला सांगतो. आम्ही आज जरी खासदार असलो पण मला सांगायचं की विधानसभेला आम्ही जितकं आपलं जास्तीत जास्त आपल्या या भागात मराठवाड्यात जितकं काम करता येईल तितकं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज इथं बोलवलं, आज इथं महायुतीचा समन्वय समितीचा मेळावा जो ठेवला त्याच्यामध्ये जे जे काही मार्गदर्शन आपल्याला मिळेल तशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा नुसतं संभाजीनगरच नाही तर ह्या जागेवर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष होतं. मला सांगायचं की संभाजीनगरच्या जागेवर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष होतं आणि जो भगवा झेंडा फडकण्याचं काम जर कोणी केलं असेल नुसतं संभाजीनगर नाही तर मराठवाड्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या या जिल्ह्यात भगवा पुन्हा फडकला पाहिजे याच्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं. मला सगळ्या पदाधिकाऱ्याचे फोन येत होते, भोमरे मामा आम्ही आमच्या नातेवाईकाला सांगितलं, दोस्ताला सांगितलं आणि स्वतः येऊन त्यांनी इथं येऊन प्रचार केला. खरोखर मी सगळ्याचे मनपूर्वक सगळ्याचे मी आभार व्यक्त करतो. नुसतं मराठवाडाच नाही, मग जळगाव असन, बुलढाणा असन, नगर असन, मला सांगायचं सावंतसाहेब सगळ्यांनी येऊन या लोकसभेच्या प्रचारासाठी सगळ्यांनी सहकार्य केलेले, सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलेले आणि सगळ्याला वाटत होतं की आपला इथला उमेदवार इथं भगवा झेंडा महायुतीचा हा फडकला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा होती. तशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळ्यांनी मदत केली. मी पुन्हा एकदा महायुतीचे सगळे घटक पक्ष यांच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि सचिन जोशींना सांगतो की तुमचे जे जे काही समन्वय समितीचे निर्णय असतील ते आम्हाला कळवा. तशा पद्धतीनं आम्ही निश्चित काम करण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा सांगतो की आमच्या जिल्ह्यात 9ची 9 जागा कशा येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. प्रयत्न म्हणण्यापेक्षा 100% आणू अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.